नमस्कार. श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 16 नरकोद्वार वर्णन. श्री गणेशाय नमः. सनतकुमार म्हणाले, मुनिश्रेष्ठ व्यासजी, पाताळ लोकाच्या वर रौरव, शूकर, रोध, ताल, विवसन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विलोहित, पुयवहा, वैतरणी, कृमी, कृमिश, कृमिभोजन, घोर, असिपत्रवन, दारुण, लालाभक्ष, पूयवह, वह्निज्वाल, अधःशिरा, संदश, कालसूत्र, तमस, अविची, रोधन, श्वभोजन, रुष्ट, महारौरव, शाल्मली असे अनेक दुःखदायक नरक आहेत. तेथे पापी लोकांना भीषण यातना दिल्या जातात. जो मनुष्य, गो, ब्राह्मण आणि देवांसाठी हितकर कार्य न करता त्यांच्या बाबतीत अन्य उद्देशासाठी खोटी साक्ष देतो, नेहमी असत्य बोलतो, तो रौरव नरकात जातो. भ्रूणहत्या करणारा, सुवर्णाची चोरी करणारा, दुसऱ्यांच्या गायी अडवणारा, विश्वासघातकी, मद्यपी, परद्रव्य हरण करणारा आणि गो, ब्राह्मण, गुरु, माता, भगिनी व कन्या यांचा वध करणारा अथवा त्या दुष्कर्मात इतरांना सहाय्य करणारा तप्तकुंभ नरकात जातो. साध्वी स्त्रीला विकणारा, अधिक व्याज घेणारा, केसांची विक्री करणारा व भक्तांचा त्याग करणारा तप्तलोह नरकात जातो. गुरुजनांचा अपमान करणारा, त्यांच्याविषयी दुर्वचने बोलणारा, वेदांची व देवांची निंदा करणारा, वेदविक्रय करणारा आणि अनोळखी स्त्रीशी सहवास करणारा लवण नरकात जातो. चोरी करणारा, गोहत्या करणारा, मर्यादांचे उल्लंघन करणारा, रत्नांमध्ये भेसळ करणारा आणि देव, ब्राह्मण व पितरांचा द्वेष करणारा कृमिभक्ष नरकात जातो. दूषित यज्ञ म्हणजेच दुसऱ्याची हानी व्हावी यासाठी केलेला अभिचारिक प्रयोग किंवा हिंसाप्रधान तामस यज्ञ करणारा कृमिश नरकात जातो. जो नराधम, देवगण, पितृगण आणि अतिथी यांना काहीही दिल्याशिवाय अर्थात बलिवैश्वदेव करून देवादिकांचा भाग त्यांना अर्पण केल्याशिवाय भोजन करतो, शस्त्रसमूह निर्माण करतो, तो लालाभक्ष नरकात जातो. तो ब्राह्मण अंत्यजाची चाकरी करतो, असत दान ग्रहण करतो, यज्ञाचा अधिकार नसणाऱ्यांकडून यज्ञ करवून घेतो, अभक्ष भक्षण करतो, सोमरसाची विक्री करतो, तो रुधिरौघ नरकात जातो. मध चोरणारा, गाव आणि यज्ञ नष्ट करणारा घोर वैतरणी नदीत पडतो. जे तारुण्याच्या धुंदीत धर्ममर्यादा सोडतात, अपवित्र आचारविचार करतात आणि कपटकारस्थाने करून उपजीविका चालवतात, ते कृत्य नामक नरकात जातात. जे अकारण वृक्ष तोडतात आणि असिपत्रवन नरकात जातात. मेंढ्यांना विकून जीविका चालवणारे, पशूंची हिंसा करणारे, तसेच आचारभ्रष्ट ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे वन्वीजाल नरकात जातात. व्रतांचा लोप करणारे म्हणजेच व्रतसंकल्प करून ते व्रत मध्ये सोडून देणारे आणि आपल्या आश्रमापासून भ्रष्ट झालेले भयंकर अशा संदश नरकात जातात. जे ब्रह्मचारी असूनही स्वप्नांमध्ये वीर्य संकलन करतात, जे आपल्या पुत्रांना विद्याभ्यास शिकवत नाहीत, ते श्वभोजन नरकात पडतात. येथे वर्णन केलेल्या पातकांव्यतिरिक्त आणखीही शेकडो हजारो पातके आहेत आणि तितकेच नरकही आहेत. जे लोक काया वाचा मनाने आपल्या वर्णाश्रमांच्या विरुद्ध कर्मे करतात, ते सर्व नरकात जातात. तेथे दुष्कर्मांना अनुसरून यातना भोगतात. नरकांमध्ये उलटे लटकवलेले लोक स्वर्गातील देवांना पाहतात, तर स्वर्गातील देवांना खाली पाहिल्यावर त्यांना नरकातील अधोमुख लोक दिसतात. जेथे जीव स्वर्गात आहेत, तेवढेच जीव नरकात आहेत. जे पापी लोक आपल्या पापांचे प्रायश्चित्त करत नाहीत, ते नरकात जातात.
तेथे असंख्य यातना भोगल्यानंतर स्थावर, कृमी, जलचर, पक्षी, पशु, मनुष्य, धर्मात्मा मानव याप्रमाणे क्रमशः उन्नती करत मुमुक्षु होतात आणि अंतिम मोक्ष प्राप्त करतात. मुनिवर्य, स्वयंभुव मनूने मोठ्या पापांसाठी मोठे प्रायश्चित्त व लहान पापांसाठी लहान प्रायश्चित्त सांगितले आहे. त्या पापांच्या निष्कृतीसाठी जी जी प्रायश्चित्ते सांगण्यात आलेली आहेत त्यामध्ये भगवान शंकरांचे स्मरण हेच सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त आहे. ज्या मनुष्याला पापकर्म केल्याचा सतत पश्चाताप होत असतो त्याच्यासाठी शिवस्मरण हेच एकमेव सुलभ प्रायश्चित्त आहे. जो मनुष्य प्रातःकाळी, मध्यान्हसमयी, सायंकाळी व रात्री शिवजींचे स्मरण करतो त्याची सर्व पापे जळून जातात. सर्व दुःखांचा व क्लेशांचा क्षय होऊन तो स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त करतो. जप, होम, पूजा करताना ज्याचे चित्त सतत शिवजींकडेच लागलेले आहे त्याच्यासाठी इंद्रादी पदाची प्राप्ती हे विघ्नच होय. जो मनुष्य अहोरात्र शिवस्मरण करतो त्याची सर्व पातके नष्ट होतात. तो कधीही नरकात जात नाही. वस्तुतः स्वर्ग आणि नरक हे पुण्य आणि पापाचेच दुसरे नाव आहे. यात एक सुखदायक आहे तर दुसरे दुःखदायक आहे. परंतु जेव्हा एकच वस्तू कधी सुख देणारी तर कधी दुःख देणारी बनते तेव्हा कोणताही पदार्थ सुखमयही नाही आणि दुःखमयही नाही हे लक्षात येते. सुख दुःख हे मनाचे विकार आहेत. ज्ञान हेच परब्रह्म आहे आणि ज्ञान हेच तात्विक बोधाचे कारण आहे. हे चराचर विश्व ज्ञानमयच आहे. त्या परमविज्ञानापासून भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही. अध्याय 16 समाप्त.